आरेचं जंगल मध्ये आहे एक वक्फ प्रॉपर्टी. आरेचं जंगल तर आहे दूध कंपनी, मग त्या दूध कंपनीच्या जागेमध्ये वक्फ प्रॉपर्टी कुठून आली? आता इथं तुम्ही बघू शकता, माझ्या उजवीकडे आहे हजरत बरकत अली शाह रहमान. हा बघा आहे दर्गा. पहिला या दर्ग्याला वॉल पण नव्हती, असं यांनी बांधकाम केलं होतं जंगलाच्या आतमध्ये. एरिया वाढवत गेले म्हणून शेवटी थोडीशी आरेच्या कंपनीला लाज वाटली आणि त्यांनी इथं थोडीशी भिंत बांधून घेतली. नाहीतर तुम्हाला दिसलं असतं की हा दर्गा 1 एकर नाही, 2 एकर नाही, 100 एकर मध्ये कदाचित गेला असता. 2007 साली दिल्ली मधून मिस्टर अब्दुल रहमान मोहम्मद युसुफ अंजारिया हा आहे दिल्लीची जी जामा मस्जिद आहे ना, तर त्याचा ऍडवायझरी काउन्सिल मध्ये हा सदस्य आहे. याच्याकडे अजून एक दायित्व आहे, ते दायित्व आहे इस्लामिक डिफेन्स सायबर सेल, याचा तो अध्यक्ष सुद्धा आहे. 2007 ला या माणसांनी आरेवाल्यांना पत्र व्यवहार केलाय आणि त्यांना सांगितलंय ही प्रॉपर्टी वक्फ प्रॉपर्टी आहे आणि ही गेले 50 वर्षांपासून वक्फ प्रॉपर्टी आहे. अरे तू बांधकाम कधी केलं आणि तू 50 वर्षाच्या आधी कसं काय वक्फ म्हणून क्लेम केलं? मी आपल्याला अनेक माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं, वक्फ बाय युजर नावाचं एक कलम होतं जुन्या कायद्यामध्ये, ज्याच्यामध्ये वापरेल त्याची संपत्ती. एखाद्या ठिकाणी इस्लामिक माणसाने नमाज पडला किंवा कोणाची डेथ झाली किंवा इस्लामिक धर्मकार्य जर झालं तर ती प्रॉपर्टी लगेच वक्फ प्रॉपर्टी म्हणून क्लेम करण्यात येऊ शकते, जुना कायदा वापरून. पण याच्याच विरोधात केंद्र सरकारने 2025 साली वक्फ अमेंडमेंट ऍक्ट पास केला, ज्याच्या अंतर्गत असं जर कोणी गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्ट्या जर वक्फ प्रॉपर्टी म्हणून क्लेम करत असेल तर त्या सगळ्या प्रॉपर्ट्या गव्हर्नमेंट परत स्वतःच्या ताब्यामध्ये घेऊ शकतं. केंद्र सरकारच्या माध्यमातून जे नवीन कायदा बनला, हे कलम आरेला अप्लाय होतं का? तर 100% अप्लाय होतं. का? कारण की आरे ही एक गव्हर्नमेंट कंपनी आहे आणि गव्हर्नमेंटच्या जागांमध्ये जर वक्फ प्रॉपर्टी होत असतील तर हे चालणार नाही. ही काही तुमची संपत्ती नाही. तुम्ही काही खोटे पुरावे दाखल कराल आणि म्हणाल ये सब हमारे अब्बा का है, तो ऐसा नहीं होगा बेटा, अब्बा का नहीं होगा, सब गव्हर्नमेंट का गव्हर्नमेंट के पास ही रहेगा. अजून एक महत्वाचा मुद्दा, यांचे सायबर सेल 2007 सालापासून ऍक्टिव्ह आहेत. अरे 2014-16 पर्यंत तर इंटरनेट घराघरामध्ये पोहोचलं नव्हतं आणि यांचे सायबर सेल 2007 पासून ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की अख्ख्या भारताला इस्लामिक देश घोषित करायचं जे टार्गेट आहे, हे त्यांच्या कार्यामध्ये किती ऍडव्हान्स आहेत, किती पूर्ण आहेत हे, या गोष्टीचा तुम्ही विचार करा. तुम्हाला समजलं पाहिजे हिंदू समाज इतका झोपलेला आहे. मुंबईतल्या समाजाला तर काही घेणं देणंच नाहीये. कम्प्लिटली मुंबईतला हिंदू समाज झोपलेला आहे. त्याने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आज आरेचं जंगल गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे, ती वक्फ प्रॉपर्टी होतीये. उद्या तुमची घरं सुद्धा वक्फ प्रॉपर्टी असेल आणि वक्फ कायदा तो बहाना आहे. पुरा इंडिया हडपना यही इरादा आहे, हे लक्षात असू द्या.